आत्याला एक कल्पना सुचली आहे. तिचं म्हणणं आहे की मिताचं डोहाळ जेवण करूया. चांगली आहे कल्पना. हो, पण उद्याच डोहाळ जेवण करूया असं आत्याचं म्हणणं आहे. अरे पण इतक्या घाईने सगळं कसं होणार शुभंकर? अगं आत्याच मॅनेज करते सगळं. ती म्हणाली काही फारशी तयारी करावी लागत नाही याकरता. इनफॅक्ट मी तुला आणि मीराला निमंत्रण देण्याकरताच फोन केलाय. नमिताला आनंद वाटेल ना, मग काही प्रश्नच येत नाही. ए मा, तुला काय वाटतंय ते समजतंय मला शुभंकर, पण काही इलाज नाहीये. जे घडून गेलंय ना त्याची वेदना आयुष्यभर बाळगावी लागणार आहे आपल्याला. पण काळजी करू नकोस तू, येईन मी. थँक्स मा, तू मला नेहमीच समजून घेतेस. जोरदार तयारी चालली आहे. अरे मा, तू एकटीच? मीरा आणि मिहीर नाही आलं? अरे मिहीरला थोडंसं बरं नाही वाटत आहे ना, मग मीरा थांबली आहे त्याच्या जवळच. अच्छा, ये ना. बरं आता मला सांग, सगळी तयारी झाली आहे का? हो, ताराबाई आणतायत सगळं. हा, घेऊन या. मिताला आणू? हो जा, घेऊन. हो आलोच. नमिता, किती सुंदर दिसतेस ग तू. गुप्तांचा फोन आला होता. ते आज नक्की ऑफिसला येणार आहेत ना? हो. अरे बाकी काही नाही, ज्वेलरीची बिलं मार्क करून द्यायला सांगितली. झालेच जवळजवळ, ही शेवटची फाईल राहील. आज घेऊन जायचं ग. एकाच दिवशी एकाच ज्वेलर कडनं 2 जोडी पायातले वाळ्यांची ऑर्डर्स दिली असते. दोन जोडी सोन्याचे पायातले वाळे. एक आपल्या बाळासाठी आणि दुसरे, का तू हा प्रयत्न करतोयस? आणि तू काय ह्याच्या पुढे प्रत्येक गोष्ट दोघांसाठी आणणार आहेस? प्लीज. आणि तसं करणार असशील ना, तर यापुढे माझ्या बाळासाठी काही आणायची आणि काही करायची काहीही गरज नाही. मिता, फक्त झालं एवढंच की त्या वाळ्यांची ऑर्डर मी दिली. हे बघ, दुसऱ्या दिवशी अमोघने त्याचे पैसे दिले, वाळे कलेक्ट केले, पण मी ऑर्डर दिल्यामुळे बिल माझ्याकडे आलं. खरं सांगतोस? म्हणजे तुझा अजूनही माझ्यावर विश्वास बसत नाहीये. ओके, तू एक काम कर, तू अमोघला फोन कर, त्याच्याशी बोल, म्हणजे विश्वास बसेल तुझा. आई, तुला आमचं सुख पाहायचं होतं ना. आम्ही दोघं सुखात आहोत ना. तुला तुझं नातवंड पाहिजे. ते तुला मिळेल. तुला जसं माझं सुख पाहायचंय ना, तसं मलाही तुला सुखात पाहायचंय ग.